मोदक सिरीजमधील आजचा हा आपला मोदकाचा तिसरा प्रकार चालू आहे। या अगोदर आपण उकडीचे मोदक पाहिलेले आहे, त्याचबरोबर गुळाचं सारण बनवून खुसखुशीत तळणीचे मोदक देखील पाहिलेले आहे। त्याचप्रमाणे आज आपण हे शाही मोदक बनवत आहोत आणि हे शाही मोदक बनवत असताना 21 मोदकांच्या प्रमाणामध्ये आपण हे मोदक तयार करत आहोत। त्यानुसार आपण हे साहित्य प्रमाण पाहिलेले आहे। त्याचबरोबर तोंडात टाकताच विरघळणारे हे शाही मोदक बनवण्यासाठी आपण दूध आटवलेले आहे आणि त्यापासून अगदी छान असे हे मऊसूत आणि अगदी परफेक्ट असे हे शाही मोदक या ठिकाणी बनवून तयार केलेले। रेसिपी नेहमीप्रमाणे आज देखील आपण खूप साऱ्या टिप्स सहित आणि अगदी परफेक्टच तयार करणार आहोत। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील 6 दिवस माझ्या येणारे रेसिपी पाहायला विसरू नका। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मोदक सिरीजमधील तिसरा मोदकाचा प्रकार पाहत आहोत, तो म्हणजे शाही मोदक। शाही मोदक तयार करताना तुम्हाला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे। ते आटवण्यासाठी अर्धा ते पाऊण तास अगोदरच ठेवायचं आहे। मोदक करण्याच्या अर्धा ते पाऊण तास अगोदर आपण 21 मोदकासाठीचं प्रमाण पाहत आहोत, त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर एवढं दूध लागणार आहे या ठिकाणी। त्यानंतर दुसरी पूर्वतयारी म्हणजे काही आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, त्यानंतर सुका खोबऱ्याचा किस देखील घेतलेला आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये साजूक तूप टाकणार आहोत। यामध्ये आपण काजू, बदाम आणि त्याचबरोबर मगज बी घेतलेला आहे। अगदी तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स कोणते वापरायचे हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण साजूक तुपामध्ये अगदी मंद गॅसवर 7 ते 8 मिनिटं हे ड्रायफ्रूट्स छान असे परतवून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मगज बी परतवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे गॅस मोठा करू नका किंवा मगज बी अगोदरच तुम्ही थोडंसं हलकंसं तुपामध्ये तळून घ्या। त्यानंतर अर्धा पाऊण तास झालेला आहे, आपलं दूध देखील अर्धं आटवून तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण आता शाही मोदक करण्यासाठी घेणार आहोत। आता सर्व साहित्य मोजण्यासाठी तुम्हाला एकाच वाटीचा वापर करायचा आहे। साधारणतः अर्धा ते पाऊण वाटी एवढं साजूक तूप वापरायचं आहे। तुम्ही जर तुपाचा वापर कमी करणार असाल तर तुम्हाला अर्धी वाटी एवढं साजूक तूप वापरायचं आहे आणि परफेक्ट प्रमाण म्हणाल तर पाऊण वाटी एवढं साजूक तूप मी या ठिकाणी वापरणार आहे। आता तूप छान असं 5 मिनिटं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीने थोडासा रवा टाकायचा। रवा जर छान असा फुलला तर समजून घ्यायचं आपलं तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी एवढा बारीक रवा टाकायचा। शाही मोदकासाठी रवा घेताना बारीकच घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये थोडासा दळून बारीक करून घ्या। त्यानंतर तुपामध्ये रव्याला छान असा हलकासा फेस यायला वरती सुरुवात झाली की समजून घ्यायचा आपला रवा छान असा भाजून झालेला आहे। हे पहा, अगदी गॅसचा फ्लेम हा मंद ठेवलेला आहे आणि मंद आचेवर आपण हा रवा छान असा भाजून घेत आहोत। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपलं दूध देखील आटून तयार होत आलेलं आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला रवा भाजून होत आल्यानंतर तुम्हाला यामध्ये बेसन टाकायचं आहे। हे पहा, आता बेसन टाकल्यानंतर देखील आपल्याला बेसन देखील या तुपामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। आता बेसन देखील भाजताना आपल्याला पूर्णपणे मंद आचेवर भाजायचं आहे। बेसन देखील आपण मंद आचेवर छान असं लालसर रंगावर भाजून घेणार आहोत। बेसन भाजून तयार होत आलेलं आहे आणि दूध देखील आपला अर्ध्या क्वांटिटीमध्ये आटलेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धी वाटी एवढी साखर टाकणार आहोत। आता तुम्हाला जर साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त हवं असेल तर अर्धी वाटीऐवजी तुम्ही पाऊण वाटी एवढी साखर देखील यामध्ये यूज करू शकता। आणखीन आपण दूध थोडंसं आटवून घेणार आहोत। दूध छान असं घट्टसर झाल्यानंतर आपण ते दूध यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता आपला रवा आणि बेसन देखील छान असं भाजून तयार झालेलं होतं आणि यामध्ये आपण हे घट्टसर करून घेतलेलं दूध या ठिकाणी टाकलेलं आहे। साखर टाकल्यानंतर देखील आपण 15 मिनिटं मध्यम आचेवरती दूध ठेवलेलं होतं आणि घट्टसर दूध हे आपण या अगदी मलाईदार हे दूध झालेलं होतं, ते दूध आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता घट्टसर दूध असल्यामुळे मध्यम आचेवर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे मिश्रण पूर्णपणे घट्टसर होतं। हे पहा, यामध्ये सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे हे शाही मोदक करण्यासाठी दूध तुम्हाला आटवलेलंच घ्यायचं आहे। अगदी घट्टसर असं करून घ्यायचं आहे। जे दूध आहे ना ते घेताना तुम्हाला साधारणतः घेतलेल्या दुधापेक्षा साधारणतः ते निम्म्या क्वांटिटीमध्ये तरी अगदी घट्टसर आणि क्रीमी झालेलं असायला हवं, ते दूध तुम्हाला यामध्ये वापरायचं आहे। हे पहा, साधारणतः आपण अर्धा लिटर दूध छान असं आटवून घेतलेलं होतं आणि ते दूध यामध्ये टाकल्यानंतर अगदी क्रीमी असं स्ट्रक्चर आपल्या या मिश्रणाला आलेलं आहे आणि अगदी
कढईच्या तळाला न चिटकता परफेक्ट असं हे मिश्रण आपलं कोरडं होण्यासाठी अवघे 5च मिनटं लागलेली आहे आणि 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं आपलं हे मिश्रण या ठिकाणी बनवून तयार होत आलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये जे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे ते देखील या ठिकाणी आपले तयार आहे। ते ड्रायफ्रूट्स आपण गरम कढईमध्ये तसेच ठेवले होते, हलकेसे क्रंची व्हावे यासाठी, कारण मगज बी तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण ते गरम कढईमध्ये तसेच ड्रायफ्रूट्स ठेवलेले होते। हे पहा मिश्रण छान असं आपलं कोरडं होत आलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत। हे पहा सर्व ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये टाकणार आहोत, कारण शाही मोदक आहे त्यामुळे यामध्ये ऑफकोर्स यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचेच आहे। सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये हलकेसे मिक्स करून घ्यायचे आणि मोदकासाठीचं अगदी मऊसूत असं हे सारण या ठिकाणी आपलं बनवून तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचं सारण तुम्हाला शाही मोदकासाठीचं करायचं आहे। आता आपण गॅस बंद केलेले आहे आणि हे सर्व सारण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर, हलकंसं थंड झाल्यानंतर हे मिश्रण किती मोकळं असं होतं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। अशा पद्धतीने छान असं आपलं शाही मोदकासाठीचं हे सारण या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे। आपण ते एका बाउलमध्ये काढून घेत आहोत। बाउलमध्ये काढल्यानंतर हलकंसं 5 ते 7 मिनिटासाठी आपण तसंच ठेवणार आहोत। 5 ते 7 मिनिटामध्ये छान असं थंड होतं आणि 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं हे मिश्रण या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे, अगदी मऊसूत झालेलं आहे आणि यापासून तोंडात टाकताच विरघळणारे आपले मोदक देखील तेवढेच मऊसूत होणार आहे। आणि आपण मोदकसाठीचा जो साचा आहे ना, त्या साच्याचा वापर करून आपण ही मोदक तयार करणार आहोत आणि एवढ्या मिश्रणामध्ये साधारणतः 21 मोदक अगदी परफेक्ट असे तयार होणार आहे। अगदी तुमचा साचा जर खूप मोठा साईजचा असेल तर एखादा मोदक कमी होऊ शकतो, परंतु अगदी परफेक्ट असं हे प्रमाण सांगितलेलं आहे। थोडेसे दाबून आपण हे मोदक तयार करत आहोत। एवढा लहान साईजचा मध्यम आकाराचा हा साचा आहे आणि या साच्यामध्ये माझे हे 21 मोदक या ठिकाणी बनून तयार होणार आहे। अशा पद्धतीने भरपूर टिप्स आहेत। आज आपण ही रेसिपी पाहिलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। याशिवाय तुम्हाला मोदकाचे आणखीन कोणकोणते प्रकार पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला ही मोदकाची जी सिरीज आपण अरेंज केलेली आहे ती कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून आपण महिन्यामध्ये फक्त 4 ते 5च दिवस आपण चॅनलला सुट्टी घेत असतो। महिनाभर पूर्ण सतत अविरत आपण रेसिपी यूट्यूबवर अपलोड करत असतो। फक्त रविवारचा हा दिवस असतो ज्या दिवशी आपण फक्त सुट्टी घेत असतो, इतर वेळेस आपण दररोज एक रेसिपी पाहत असतो। त्यामुळे पूर्ण महिनाभर अशाच भरपूर टिप्स आहेत, नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजेल। हे पहा छान असे आपण हे मोदक तयार केले आहे। याशिवाय आपण गौरी गणपती विशेष वेगवेगळे फराळी पदार्थ पाहत आहोत। या अगोदर आपण रव्याचे लाडू कसे करायचे, चिवडा कसा करायचा ते पाहिलेले आहे। असेच आणखीन काही फराळाचे पदार्थ आपण देखील पाहत आहोत। अधूनमधून आपण मोदकाचे प्रकार पाहत आहोत, तर गौरी गणपती विशेष फराळी पदार्थ देखील पाहत आहोत। त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत। रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा। हे पहा छान असे मोदक तयार झाले आहे। मोदकची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। व्याज वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।